नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पब्लिक फायनान्सचा जो पेपर आहे तर यामध्ये आपण रोल ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर इन डेव्हलपिंग कंट्रीज, ज्याला मराठीमध्ये विकसनशील देशात सार्वजनिक खर्चाची भूमिका, तर याचा अभ्यास आपण करणार आहोत. आपण मागील तासामध्ये सार्वजनिक खर्चाचे जे काही अर्थ असेल, त्यानंतर सार्वजनिक खर्चाची तत्वे आहेत त्या तत्वांचा अभ्यास केला. त्यानंतर सार्वजनिक खर्चाचे परिणाम आहे, तर या बाबींचा अभ्यास आपण मागील तासामध्ये केला. तर आज आपल्याला जो अभ्यास करायचा आहे की विकसनशील देशात सार्वजनिक खर्चाची भूमिका काय आहे, तर त्या भूमिकेचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे. आता आपण मागील तासामध्ये जी काही सार्वजनिक खर्चाचे परिणाम होते तर त्या सार्वजनिक खर्चाच्या परिणामांचा अभ्यास केला की सार्वजनिक खर्चाचे वेगवेगळे परिणाम हे कोणकोणत्या क्षेत्रावर त्याचे परिणाम होतात आणि ते परिणाम आपण दोन्ही बाजूनं, म्हणजे त्याची जी काही अनुकूल बाजू आहे त्या बाजूनं सुद्धा अभ्यास केला आणि प्रतिकूल बाजूनं सुद्धा अभ्यास केला. तर आपल्याला आज जो अभ्यास करायचा आहे तो विकसनशील देशात सार्वजनिक खर्चाची भूमिका काय आहे. आपण अलीकडे पाहतो की प्रत्येक देशामध्ये सार्वजनिक खर्च करत असताना आता तुटीचा अर्थसंकल्प सादर केला जातो आहे. आणि मग तुटीच्या अर्थसंकल्पामध्ये काय केलं जातं, तर सरकारचा जो काही महसूल आहे, उत्पन्न आहे, ते उत्पन्न कमी असतानासुद्धा खर्च हा अधिक केला जातो. आणि मग जो अधिकचा खर्च आहे तो अधिकचा खर्च तुटीचं जे अर्थप्रबंधन म्हणतो आपण, तर त्या तुटीच्या अर्थप्रबंधामधून तो कसा भागवायचा, तर याविषयीचं हा खर्च केला जातो. आणि म्हणून सार्वजनिक खर्च करत असताना जो आहे सार्वजनिक खर्च आहे तो तुटीचा अर्थसंकल्प सादर करून हा केला जातो. तर आपण अलीकडे पाहतो की प्रत्येक देशातल्या सरकारला सार्वजनिक खर्च हा करावाच लागतो आणि हा खर्च करताना त्याची अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात येते. मग प्रत्येक देश अर्थसंकल्पामध्ये सार्वजनिक खर्च कोणकोणत्या घटकावर कसा केला जाणार आहे, तर त्याची जी काही तरतूद आहे, त्याचं जी मांडणी आहे ती मांडणी अर्थसंकल्पामध्ये केली जाते. आणि मग सार्वजनिक खर्चाची विकसनशील अर्थव्यवस्थेत भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण विकसनशील देशामध्ये तुटीचा अर्थसंकल्प सादर करून अधिकचा खर्च म्हणजे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक या माध्यमातून लोकांपर्यंत जास्तीत जास्त पैसा किंवा सार्वजनिक जो खर्च आहे तो सार्वजनिक खर्च केला जातो आणि त्यामधून देशाचा विकास हा केला जातो. आणि मग ही जी काही सार्वजनिक खर्चाची भूमिका आहे तर ती सार्वजनिक खर्चाची भूमिका आपल्याला आता अभ्यासायची आहे. आता सार्वजनिक खर्चाची भूमिका अभ्यासत असताना वेगवेगळे मुद्दे त्यामध्ये आहेत. तर पहिला मुद्दा आहे औद्योगिकरण. आता औद्योगिकरण जर करायचं असेल तर त्यासाठी सार्वजनिक खर्च हा महत्त्वाचा आहे. कारण वाढत्या औद्योगिकरणामुळे अनेक सामाजिक प्रश्न हे देशामध्ये निर्माण होतात. आणि मग औद्योगिकरण करत असताना जे काही वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, औद्योगिकरण हे देशासाठी करणं हे महत्त्वाचंच आहे. कारण औद्योगिकरणामुळेच देशाचा जो आर्थिक विकास आहे तो आर्थिक विकास घडून येण्यास मदत होते. परंतु वाढत्या औद्योगिकरणामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात. आणि मग ह्या सामाजिक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याची जबाबदारी काय आहे, सरकारवर पडते किंवा सरकारला त्या समस्या सोडाव्या लागतात. आणि मग त्यावर पुन्हा सरकारला खर्च करावा लागतो. उदाहरणार्थ मग उद्योगांना संरक्षण आहे, उपभोक्त्यांचे संरक्षण आहे, श्रमिकांचे कल्याण आहे, औद्योगिक कलह आहे, कलह सोडवणे यासाठी सुद्धा शासकीय खर्च हा करावा लागतो. आणि मग या सर्व बाबीवर खर्च करण्यासाठी सुद्धा सरकारला सार्वजनिक खर्च जो आहे तो खर्च मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. तसेच औद्योगिकरण करत असताना जे काही कामगार आहेत तर त्या कामगारांना राहण्याची सोय, म्हणजे कामगार वसाहती तयार करणं असेल, औद्योगिक वसाहत तयार करणं असेल, तर यासाठी सुद्धा हा खर्च करावा लागतो. तसेच रस्ते, दिवाबत्ती, आर्थिक संस्थांची उभारणी, शैक्षणिक संस्थांची उभारणी या बाबी देखील यामध्ये निर्माण कराव्या लागतात.
आणि मग या सर्व कारणासाठी सार्वजनिक खर्च हा महत्त्वाचा आहे. म्हणून औद्योगिकीकरण जो आहे तर या औद्योगिकीकरणामुळे ज्या वेगवेगळ्या सामाजिक समस्या निर्माण होतात तर त्या समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक खर्चाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यानंतर आर्थिक विकास व नियोजनात्मक कार्य. आता देशाचा आर्थिक विकास जो आहे, आर्थिक विकास आणि नियोजनात्मक कार्य यासाठी सुद्धा जो सार्वजनिक खर्च आहे तो महत्त्वाचा आहे. आणि मग जलद आर्थिक विकासासाठी नियोजन आखावे लागते. आणि आपण पाहिलं की आपण 11वी पंचवार्षिक योजना जी होती तर त्या 11व्या पंचवार्षिक योजनेचं आपलं जे काही ज्याला आपण थीम म्हणतो ती थीमच होती जलद आणि सर्वसमावेशक आर्थिक विकास. आणि मग जलद आर्थिक विकासासाठी नियोजन आखावे लागते. आणि मग या नियोजनातील ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीची पूर्तता करण्यासाठी सार्वजनिक खर्च आवश्यक असतो. आणि मग समाजाच्या विविध उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी नियोजनाद्वारे खर्चाची तरतूद केली जाते. तसेच देशाचा आर्थिक विकास जो आहे त्या आर्थिक विकासासाठी नियोजनात्मक कार्याची आखणी करून त्याची अंमलबजावणी करण्याकरता सुद्धा सार्वजनिक खर्च हा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मग विकसनशील देशात आर्थिक विकास व नियोजनात्मक जे कार्य आहेत ही कार्य पार पाडण्यासाठी सार्वजनिक खर्च हा अतिशय महत्त्वाचा आहे किंवा तो मोठ्या प्रमाणावर केला जातो. तर हे त्याचं सार्वजनिक खर्चाचं जी भूमिका आहे ती भूमिका सांगितली जाते. त्यानंतर आहे संरक्षण व देशांतर्गत शांतता. आता आपण जेव्हा म्हणतो की आपण कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली आणि मग कल्याणकारी राज्याची संकल्पना आपण जर स्वीकारली असं म्हणत असो तर देशातील जनतेचे संरक्षण करण्याचे कर्तव्य हे सरकारला पार पाडावे लागते आणि ते सरकारचे आद्य कर्तव्य आहे. आणि मग त्याचबरोबर देशामध्ये अंतर्गत शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्याचं कार्य देखील सरकारला करावे लागते. आणि मग यासाठी संरक्षणाकरिता जी काही युद्ध साहित्य आहे ते युद्ध साहित्य खर्च करणे त्याच्यावर खर्च आहे, सैनिक बळ आहे, नौदल आहे, वायुदल आहे तर यासारख्या घटकावर खर्च करून संरक्षण जे आहे परकीय आक्रमणापासून देशाचं संरक्षण हे केलं जातं. आता तसेच अंतर्गत शांतता निर्माण करायची असेल तर त्यासाठी देशामध्ये पोलीस व्यवस्था निर्माण करावी लागते, न्याय व्यवस्था निर्माण करावी लागते आणि मग याच्या साह्याने देशामध्ये अंतर्गत शांतता आणि सुव्यवस्था राखली जाते. आणि मग यासाठी सुद्धा सार्वजनिक खर्च हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर उद्योग व सेवांचे राष्ट्रीयकरण. आता देशामध्ये उद्योग आणि सेवांचं जे राष्ट्रीयकरण आहे ते सेवांचं राष्ट्रीयकरण सुद्धा काही उद्योगांचे राष्ट्रीयकरण आणि सेवांचे राष्ट्रीयकरण सुद्धा करावे लागते. आता उदाहरणार्थ मग देशामध्ये काही जनतेच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी शासनाला आवश्यक उद्योगांचे व सेवांचे राष्ट्रीयकरण करावे लागते. आणि मग त्यामुळे त्या उद्योगाची सर्वस्वी जबाबदारी शासनावर येते. आणि मग असे काही उद्योग आहेत की जे समाजाच्या हिताकरिता समाजाकरिता तोट्यातसुद्धा चालवावे लागतात. आणि मग हा जो या उद्योगामध्ये होणारा तोटा आहे तो तोटासुद्धा शासनाला भरून काढावा लागतो. मात्र ही उद्योग जनतेच्या हिताचे असतात तेव्हा अशा प्रकारचे उद्योग देशात निर्माण करणे आणि त्यांचं राष्ट्रीयकरण करणे, सेवांचं राष्ट्रीयकरण करणे म्हणजे जे काही वेगवेगळ्या सेवा निर्माण करणारे जे काही उद्योग आहेत त्या सेवा आणि उद्योग या दोन्हींचं राष्ट्रीयकरण करून साठी सुद्धा देशात सार्वजनिक खर्च हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर उत्पादनाला उत्तेजन देणे. आता जो काही देशाचा आर्थिक विकास आहे तो आर्थिक विकास घडवून आणताना अर्थव्यवस्थेत सतत उत्पादन वृद्धी करणे आवश्यक असते. आणि मग जे काही उत्पादन वृद्धी आहे ती उत्पादन वृद्धी करण्यासाठी त्याला उत्तेजन आणि प्रोत्साहन देणे हे महत्त्वाचं असतं.
आणि मग उत्तेजन आणि प्रोत्साहन द्यायचे असेल तर त्यासाठी खर्च करावा लागतो. शिवाय उत्पादन वाढीसाठी वेगवेगळे कार्यक्रम आणि योजनांची अंमलबजावणी शासन करत असते आणि त्याद्वारे सुद्धा सातत्याने उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील असते. आणि मग यासाठी सार्वजनिक खर्च महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आणि म्हणून सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून देशात उत्पादन वृद्धी घडवून आणली जाते. म्हणजे उत्पादन वृद्धी घडवून आणण्यासाठी सुद्धा सार्वजनिक खर्च हा महत्त्वाचा आहे. त्यानंतर आहे व्यापार चक्राचे स्थैर्य निर्माण करणे. आता आपण पाहतो की अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्राच्या वेगवेगळ्या अवस्था निर्माण होतात आणि त्यामधल्या 2 अवस्था महत्त्वाच्या आहेत किंवा ज्या अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल आहेत आणि त्या म्हणजे एक मंदी आणि दुसरी भाववाढ. आणि या दोन्ही अवस्थांमुळे अर्थव्यवस्थेमध्ये अस्थैर्य निर्माण होते. आणि मग अस्थैर्य निर्माण झालं की अर्थव्यवस्थेमध्ये एकतर मंदी निर्माण होते किंवा दुसरी आहे त्या उलट भाववाढ होते. आणि मग तेव्हा या काळामध्ये शासनाची भूमिकाही महत्त्वाची आहे. वस्तू आणि सेवांच्या किमती सतत वाढ होत असताना वाढत्या किमतीमुळे गरिबांना त्या वस्तू खरेदी करणं शक्य नसतं, त्या सेवा खरेदी करणं शक्य नसते. आणि मग तेव्हा गरिबांसाठी अनुदान स्वरूपात वस्तू आणि सेवांचा पुरवठा हा करावा लागतो. आणि मग त्याचा काही भाग जो आहे तर तो स्वतः शासन त्या वस्तू आणि सेवांची काही किंमत ही शासन स्वतः पेड करतं, स्वतः शासन ती किंमत देते आणि उर्वरित काही माफक दरामध्ये त्या गरिबापर्यंत पोहोचवल्या जातात. मग अशा वेळी सार्वजनिक खर्चाच्या धोरणाद्वारे देशात जे काही व्यापार चक्र निर्माण होतात तर ती व्यापार चक्रामध्ये स्थैर्य निर्माण करण्याचं कामसुद्धा या सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून हे एक त्याचं भूमिका ही सांगितली जाते. त्यानंतर आहे लोकसंख्या नियंत्रण. आता भारतात आपण पाहतो की लोकसंख्या सातत्याने वाढत आहे आणि मग वाढत्या लोकसंख्येच्या ज्या काही मूलभूत आवश्यक गरजा आहेत तर त्या गरजाची पूर्तता तृप्ती करणंसुद्धा शासनाचं कर्तव्य. तसंच सामाजिक ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करणंसुद्धा आवश्यक असते. आणि मग वाढती लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा शासन प्रयत्नशील आहे, प्रयत्न करते. आणि मग वाढत्या लोकसंख्येमुळे देशात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात. मग त्यामध्ये निवास व्यवस्था आहे, अन्नधान्याचा तुटवडा आहे, आरोग्याच्या सुविधा आहेत, शिक्षण सुविधा आहे, प्रदूषण आहे. तर इत्यादी वाढत्या लोकसंख्येला मग ह्या ज्या समस्या आहेत तर ह्या समस्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होतात. आणि म्हणून मग वाढत्या लोकसंख्येला गुणात्मक तयार करण्यासाठी, त्यांच्यामध्ये क्वालिटी तयार करण्यासाठी शिक्षण व प्रशिक्षण देणे त्यांना गरजेचे असते. आणि मग त्यासाठी सुद्धा सार्वजनिक खर्च जो आहे तो सार्वजनिक खर्च केला जातो. देशामध्ये वेगवेगळ्या ज्याला आपण शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत किंवा प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, ह्या प्रशिक्षण देणाऱ्या आणि शिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण केल्या जातात आणि त्याच्यामधून लोकसंख्यामध्ये गुणात्मक जी काही वाढ आहे ती वाढ केली जाते. आणि म्हणून यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक खर्च जो आहे तो सार्वजनिक खर्च हा केला जातो. त्यानंतर आहे जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवणे. आता आपण सांगतो की जगातील बहुतेक देशांनी कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली आणि मग ही संकल्पना स्वीकारल्यामुळे समाजाचे महत्तम कल्याण साध्य करण्याकरिता समाजोपयोगी योजना जी आहे ते योजनाची अंमलबजावणी केली जाते. आणि मग समाजोपयोगी योजनाची अंमलबजावणी करत असताना मग त्यामध्ये रोजगार हमी योजना असेल, पेन्शन योजना आहे, स्वास्थ्य सेवासाठी काही योजना आहे, शैक्षणिक सवलती आहे, महागाई भत्ता आहे, घरभाडे आहे, मेडिकल खर्च आहे. तर अशा वेगवेगळ्या योजना आणि कार्यक्रम हे या समाजोपयोगी योजनाची अंमलबजावणी करताना राबवले जातात आणि त्यामधून महत्तम कल्याण साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग अशा जनतेच्या ज्या काही कल्याणकारी योजना आहे ह्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी
आणि त्या राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक खर्च हा करावा लागतो आणि म्हणून सार्वजनिक खर्चसुद्धा त्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर नैसर्गिक संकटाचा सामना करणे. आता आपण पाहतो की हवामान आणि भूगर्भातील जे काही बदल आहेत तर या बदलामुळे सातत्याने कोणते ना कोणते संकट देशामध्ये निर्माण होते. मग त्यामध्ये अतिवृष्टी असेल, कोरडा दुष्काळ असेल, भूकंप आहेत, सुनामी आहेत, कीड प्रादुर्भाव आहे, तर यांचा यामध्ये समावेश होतो. आणि मग ही जी काही नैसर्गिक संकटे आहेत तर या नैसर्गिक संकटामध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तीय आणि प्राणहानी घडून येते. आणि मग यामध्ये जी काही वित्तीय आणि प्राणहानी झाली तर त्यामुळे मग अशी जी काही वित्तीय आणि प्राणहानी झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई म्हणून मोठ्या प्रमाणावर काय आहे खर्च करावा लागतो. आणि मग तेव्हा नैसर्गिक संकट काळात नुकसान भरपाई करण्यासाठी सार्वजनिक खर्च करण्यात येतो. आणि म्हणून हा सार्वजनिक खर्च जो आहे तो सार्वजनिक खर्चसुद्धा यासाठी हा महत्त्वाचा आहे. आणि सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून देशामध्ये निर्माण होणारी नैसर्गिक संकटे जी आहेत तर त्या संकटाचा सामना करणंसुद्धा शक्य होते. आता अशा पद्धतीने ही जी वेगवेगळे मुद्दे आहेत तर या मुद्द्यामधून आपल्याला विकसनशील देशामध्ये सार्वजनिक खर्चाची जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट होते. आणि मग विकसनशील देशाच्या अर्थव्यवस्थेत आर्थिक विकास घडवून आणताना सार्वजनिक खर्च महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आणि मग सार्वजनिक खर्चाच्या माध्यमातून देशात वेगवेगळ्या योजना, कार्यक्रम यांची अंमलबजावणी यशस्वीरित्या करण्यात येते. आणि अशा सार्वजनिक खर्चाची तरतूद सरकार अंदाजपत्रकामधून करत असते. आणि म्हणून मग सार्वजनिक खर्च जो आहे तर हा सार्वजनिक खर्चाची भूमिका विकसनशील देशामध्ये अतिशय महत्त्वाची आहे, अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून प्रत्येक राष्ट्र आपण पाहतो की तुटीचा अर्थसंकल्प सादर करून वेगवेगळे जे काही सार्वजनिक खर्च आहे तो सार्वजनिक खर्च करण्याचा प्रयत्न करते. यानंतर यामध्ये प्रश्न दिलेला आहे, विकसनशील देशात सार्वजनिक खर्चाची भूमिका स्पष्ट करा. आणि त्यानंतर मागील व्हिडिओ लेक्चरची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ लेक्चर आपण अटेंड करावा, पाहावा. यामध्ये काही अडचणी असतील, समस्या असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न हा केला जाईल. ती समस्या आपण क्लासरूम किंवा यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. थँक्यू.